नमस्कार मंडळी. आज 9 जुलै रात्रीचे 9:30 वाजता आहेत, 8:30 वाजता आहेत आणि आठवडाभर पडलेल्या 2000 पावसाने आज जरा विश्रांती घेतली आहे. आत्ता व्हिडिओ बनवायला घेतला आहे आणि थोडंसं शिंतोड्याला लागलं आहे. पण आज बऱ्यापैकी ऊन होतं दिवसा, अंगण आमचं सुकलेलं आहे. तर पाऊस नव्हता त्यामुळे अंगणात खुर्ची टाकून बसलो होतो. विचार करत होतो की काहीतरी व्हिडिओ बनवूया. तर आमचं घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण प्लॅन करत असतो. तर शहरामध्ये गोष्टी आणण्यापासून ते त्या लावण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कारागीर शोधत असतो. पैसे दिले की कामं होतात. गावाकडे प्रत्येक गोष्टीला माणसं भेटत नाहीत. बऱ्याच गोष्टी आपल्याला करायला लागतात. DIY ही जी कन्सेप्ट आहे, शहरामध्ये DIYची दुकानं आहेत इकडे तिकडे. इकडे तसं नाही आहे, DIYची दुकानं नाही. इकडे सगळ्या गोष्टी स्वतःला करून बघायला लागतात, बऱ्याचशा गोष्टी. तर यातल्या काही मोजक्या गोष्टी आमच्या घराच्या आवारात आहेत. तुम्ही त्याला DIY म्हणू शकता. म्हणजे अर्ध्या रेडीमेड आहेत आणि अर्ध्या आम्ही त्या ॲसेंबल केलेल्या आहेत. तर करून बघा अशी कन्सेप्ट म्हणून DIY. तर त्यातलं सगळ्यात पहिलं सांगायचं तर हे गेट लाईट आम्ही लावलेले आहेत. 2 वर्ष झाली, दिवाळीला लावले होते 2024च्या. हे घर पोझिशन मिळाल्यानंतर पहिल्याच वर्षी ते लाईट आम्ही मागवले होते. इन्व्हेंटा म्हणून वेबसाईट आहे, कंपनी आहे, त्यांची वेबसाईट आहे. त्याच्यावरनं ऑनलाईन लाईट मागवले होते. तर 2, 4, 6 असा लाईटचा पॅक येतो. त्याच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे तो बल्ब आपण लावू शकतो, पाहिजे त्या कलरचा, पाहिजे त्या वॅटेजचा. आणि हे वरती त्याला झाकण येतं, हे झाकण आपण काढू शकतो. आणि इथून खाली कनेक्शन जातं, आतमध्ये होल्डर आहे आणि असा उलटा बल्ब लावायला लागतो. तर हे सगळं जे काम होतं वायरिंगचं, हे आमचं स्वतः आम्ही केलेलं आहे घरच्या घरी पूर्ण. त्याच्यासाठी एक हा प्लॅस्टिकचा एक पाईप मागवला होता वायर कवर करण्यासाठी. दिसतोय तुम्हाला? हां, स्पायरल त्याला हे असते, डिझाईन असते आणि ह्याच्या आतमधनं आपण लाईटची वायर सेफली मूव्ह करू शकतो. तर कनेक्शन या इकडनं घेतलं आहे, या बोर्डमधनं. तो फिरवला आहे आम्ही पाईप इकडनं, वरून अजिन्यातनं खाली आला आहे, त्याला इकडनं वळवलं आहे असं. इथे पहिला लाईट आहे, इथे दुसरा. आता झाड वाढले त्यामुळे जरा मध्ये येतोय. हा दुसरा लाईट. आणि पॅरलल कनेक्शन असल्यामुळे सगळ्या लाईनचा ब्राईटनेस सेम आहे. तर असे 2, 5 लाईट आमच्या इकडे लावले. शेजारच्या काकांकडे पण लावले, त्यांनी आता बंद केले. लाईटचा ओव्हरऑल जो इफेक्ट असतो खूप प्लेझंट दिसतो आणि अंगणाच्या आत आणि अंगणाच्या बाहेर दोन्हीकडे उपयोगी पडतो. ते झाले आमचे लाईट, DIY गेट लाईट. त्याच्यानंतर आत्ता या मे महिन्यामध्ये 2 सोलार लाईट होते जेवण्याच्या घरी. त्याच्या मुलांनी असेच ऑनलाईन ऑर्डर केले होते, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता, पडून होते. ते आठवलं मला की घरी लाईट आहेत, तर त्यांच्याकडनं येताना घेऊन आलो. ते पण ऑटोमॅटिक सेन्सरवाले आहेत, दिवसा चार्ज होतात, रात्री सनसेट झाला की आपोआप चालू होतात. याला 3 मोड आहेत. बंद, हा फुल ब्राईट आहे, हा मीडियम, हा अजून जरा ब्राईट. ते सेन्सरवाले आहेत, जवळ गेलो की तो ब्राईट होतो. इकडे गाडीचा पार्किंग एरिया आहे इकडे, त्यामुळे रात्री कधी इकडे यायला लागलं तर वेगळा लाईट लावायला नको, सोलार लाईटमुळे काम होऊन जातं आपलं. ते या दृष्टीने इथे हे लाईट लावलेत. अजून 2 लाईट आहेत त्यातले, ते लावायचे आहेत अजून. कुठे लावायचे अजून ठरलं नाही आहे, कारण त्याला ऊन पण मिळायला हवं चार्जिंगसाठी. हा एक नळ आम्ही वेगळा बसून घेतला होता मध्ये. ते बाहेरनं घरात आल्यानंतर सगळे पाय आपले लाल असतात, त्यामुळे लादी घरातली खराब होते.
आणि इकडे गार्डनिंगचं वगैरे काम केल्यानंतर घरात जायला एक पाय धुवून घरात जायला बरं पडतं. त्याच्यासाठी इथे एक नळ ठेवलेला आहे. घराच्या बाहेर नळ, घरात डायरेक्ट बाथरूममध्ये जायला नको. आपलं गमेलं फावडं जे काही आपली हत्यारं असतात ती धुवायला बरं पडतं. चप्पल धुवायला पण बरं पडतं. आणि आता बाहेर टाईल्स बसवले असल्यामुळे मातीचं प्रमाण कमी झालं आहे. पण बाजारातून वगैरे आलो की त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर हे हँगिंगसाठी इथे हुक, ते पण आत्ताच लावले आम्ही. रेनकोट आणि छत्री वगैरे ठेवायला इथे घराच्या पायरीच्या जवळ आहेत. ही जी पट्टी आणली ती पट्टी विकत आणली होती. पूर्ण एक मोठी पट्टी 12 फुटाची. त्याचे वेगवेगळ्या कारणासाठी पीस केले होते. हे हुक पण विकत आणले होते आणि त्या सगळ्याचं ॲसेंबल करून एक असं फ्रेम बनवली आहे. जिथे आता सध्या रेनकोट आहेत आमचे, तर त्याचा एक उपयोग चांगला होतो. पावसाळ्याचा त्याचा चांगला उपयोग होईल. एरवी तिथे काही ठेवायची गरज पडू नये, घराचा शो जाईल असं म्हणणं होतं लेकीचं. पण म्हटलं पाऊस आहे तर त्या गोष्टी बाहेरच ठेवायला हव्यात. हे आमचे चाहते व्हिडिओ बघतायत. त्याच्यानंतर ही पागोळी, ही आमची वरांड्याची शेड आहे छोटीशी. 12 बाय 4 फुटाची शेड आहे. ते जे पाणी पडायचं ते सगळं सरळ पागोळीचं पाणी खाली पडायचं. त्याचे शिंतोडे उडायचे वरांड्यामध्ये. आणि टेरेसचं जे आउटलेट आहे त्यातलं पण एक पॉईंट या पत्र्यावर सोडलेला आहे. त्याच्यामुळे पाण्याचा फोर्स भरपूर होता. त्यामुळे बसता यायचं नाही वरांड्यामध्ये खुर्ची टाकून. तर काय करायचं तर विचार करता करता एक यूट्यूबला व्हिडिओ मिळाला. एक PVC पाईप आणून त्याला उभा चिरून याच्यामध्ये अडकवायचा पत्र्यामध्ये आणि एक साईड त्याची कॅप लावून पॅक करायची. तर ती बाजू आम्ही पॅक केली आहे आणि इकडनं पागोळी चालू आहे आमची सध्या. पाऊस आला की इकडनं पाणी येतं. आणि इकडे गावाला पावसामुळे लाईट जाण्याचं प्रमाण आहे. समजा बाय चान्स अजून तरी अशी वेळ आली नाही की 2 दिवस लाईटच आली नाही, तर मोटरनी पाणी वर चढवायचं कसं, म्हणजे पाणी वापरायचं कुठलं. टाकीतलं पण वरच्या पाणी संपलं तर बॅकअप म्हणून मी 200 लिटरची टाकी आणून ठेवली होती. घरामध्ये ती रिकामीच होती, तर तिला पागोळीखाली ठेवलेली आहे. कधीही पाणी लागलं, शॉर्टेज आलं घरामध्ये कुठल्याही कारणामुळे, अचानक पाहुणे आले, लाईट नसतील एखाद्या दिवशी, मोटर लावता आली नाही, तर काय करायचं म्हणून हा एक 200 लिटरचा बॅकअप तयार आहे. पाऊस आला की ऑटोमॅटिक आपलं बटन चालू होतं, टाकी भरून वाहते. हा एक पर्याय ठेवलेला आहे. लाद्या आपले दाखवून झालेले आहेत जेव्हा बसवलं तेव्हा. शेवटचं ही आमची नेमप्लेट, ती पण ऑनलाईनच मागवली होती एका वेबसाईटवरून. पण ते सगळं कस्टमायझेबल होतं. आपलं पूर्ण कंटेंट डिझाईन जे पाहिजे ते आपण त्यांना सांगायचं, त्याच्याप्रमाणे ते आपल्याला आपल्या ॲड्रेसवरती नंबर प्लेट नेमप्लेट बनवून पाठवतात. त्याच्याबरोबर स्क्रू, रावल प्लग वगैरे सगळं येतं. तर एवढ्या या साईजचा भिंतीचा अंदाज घेऊन आम्ही ती ऑर्डर केली होती आणि ती इथे परफेक्ट बसलेली आहे. दिसते पण छान. या बाहेरच्या गोष्टी झाल्या आमच्या DIYच्या. एक दाखवायचं राहिलं, ही आमची शू रॅक आहे. हे फायबरचे रॉड आहेत सगळे. आणि जेव्हा लावायला घेतलं त्यावेळी ते फायबरचं असल्यामुळे त्याच्यावर लोड जास्त झाला की एका बाजूने पाईप निघायचा. 4 पाईप आहेत आणि 4 कप्पे आहेत, म्हणजे टोटल 16 पाईप आहेत. तर चपला ठेवल्या की कधी हा पाईप निघतो, कधी तो पाईप निघतोय, असं चालू होतं. पण डिझाईन चांगलं आहे आणि वापर पण चांगला होईल याचा विचार करून विचार केला की काय करता येईल. तर मग प्रत्येक त्याचे जे जॉईंट आहेत त्या पाईपचे, त्याला आम्ही फेविक्विक लावून ते फिक्स केलेलं आहे. त्यामुळे इकडून तिकडून ते आता सटकत नाही आहेत. त्याचा वापर बऱ्यापैकी चांगला होतो. एक रॉड त्यातला श्लोकनी तोडलेला आहे, शॉट मारून बॉल लागला आणि एक रॉड तुटला. बाकी चपलांचा वापर, रॅकचा वापर चपला ठेवण्यासाठी बऱ्यापैकी होतं. आता रात्री या सगळ्या चपला रॅकमध्ये जातील, असं आहे. तुळस पण तुळशी वृंदावन लावायचं तर होतं आम्हाला जेव्हा हे काम केलं पूर्ण अंगणाचं त्यावेळी. तर कुठलं लावायचं, किती साईजचं लावायचं, कसं दिसेल, बऱ्याच दुकानामध्ये फिरल्यानंतर एक आम्ही
ग्रॅनाईटचं पण होतं आणि हे मार्बलचं आहे. मार्बलचं आम्ही फायनल केलं. तर हे पण स्वतः जाऊन दुकानामध्ये जाऊन गाडीतनं शेजारचे काका आणि आम्ही घेऊन आलेलो आहे. त्यांचं पण आमच्यासारखंच आहे. तर हे अंगणाचं ही बॉर्डरिंगचं डिझाईन करताना त्याच्यासाठी खास जागा बनवून घेतली होती तुळशी वृंदावनासाठी. पूर्व दिशेला देवाची दिशा पण तशीच आहे आणि पूजा करताना पण असंच उभं राहतो आपण. त्यावेळी ती जागा परफेक्ट मिळाली आहे. तुळशी वृंदावन पण आम्हाला परफेक्ट मिळालं आहे. त्याच्यात जी तुळस लावली आहे ती पण एकदम छान झाली आहे. मुलं एकदम खालपर्यंत गेलीत त्याची. या सगळ्या गोष्टी एका दिवसात होत नाहीत. या सगळ्या गोष्टीला महिने जातात, वर्ष जातात. प्रत्येक वेळी नवीन डोक्यामध्ये काहीतरी आयडिया येते, त्याच्यावरती ती इम्प्लिमेंट करायचे वेगवेगळे आपल्याला मार्ग सुचतात. एका गोष्टीला 4 वेगवेगळे ऑप्शन असतात. कुठला ऑप्शन जवळचा आहे, पर्यायी त्याला काय काय मार्ग आहेत, आपण स्वतः यातल्या किती गोष्टी करू शकतो, ॲफोर्डेबल कुठला आहे, लवकरात लवकर कुठलं काम होऊ शकतं, हे सगळ्याचा विचार करायला लागतो. तर त्यावेळी ते पर्याय जे आम्हाला सुचले ते आम्ही अवलंबलेले आहेत. आणि या काही गोष्टी आता तुम्हाला दाखवल्या त्या DIY म्हणून घराच्या बाहेर आहेत आमच्या. तर घराच्या आतल्या पण बऱ्याच गोष्टी आम्ही स्वतः बनवलेल्या आहेत 2 वर्षामध्ये, ज्या रोजच्या युटिलिटी म्हणून आपल्याला लागतात त्यांच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवू. आता आउटडोअरचा व्हिडिओ झाला. आता वरून गाडी चाललेली आहे. तर ती गाडी गेली की रहदारी वगैरे वाटते, नाही तर रस्ता तसा तुमचा नाही. तर असा होता हा व्हिडिओ एक DIY आमचा आउटडोअर. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. तुम्ही पण अशा काही इनोव्हेटिव्ह आयडिया किंवा स्वतः काही गोष्टी घरामध्ये केल्या असतील ते पण आम्हाला नक्की कळवा. सगळ्या गोष्टी रेडीमेड आणून लावण्यात मजा नसते. प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं थोडंसं तरी इनपुट आवश्यक असतं, तर त्या गोष्टींचं एक समाधान मिळतं आपल्याला ती गोष्ट केल्याचं. आणि त्याच्यातच खरी मजा आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्की सांगा. चला जेवायला चला. आज कुरडूची भाजी केलेली आहे. आणि पिठलं झालं तू जेवण? हां माझं झालं. आमच्या आधी जेवलास. चला साहेब येऊन आले, आम्ही जेवायला चाललो आता. बाय बाय.